आणि आज त्यांच्या गळ्यात गळा घालून जे नकली हिंदुत्ववादी मोदी साहेबांनी म्हटलंय नकली आहे, ते आता का गप्प बसले? त्यांना ही भूमिका जी घेणारी देशविरोधी पाकिस्तान धार्जिनी त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसताना थोडंही काय वाटत नाही ना? जनाची ना मनाची वाटली पाहिजे. हे नकली हिंदुत्व मी हिंदू आहे, मी मर्द आहे सारखं बोलून कोणी होतो का? आता बाळासाहेब असते तर चांगलं धुतलं असतं. आणि म्हणून अतिशय दुर्दैवी वक्तव्य केलंय, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी जाहीर या वक्तव्याचा निषेध करतो, निंदा करतो. उज्ज्वल निकम आहेत भाजपचे उमेदवार, त्यांना सुद्धा देशद्रोही म्हटलेलं आहे. या हेमंत करकरेंवरती गोळी घालणारा पोलीस अधिकारी हा RSSचा आहे असं देखील वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं. हा वडेट्टीवार त्या राहुल गांधीच्या नादाने वेडा झालेला आहे, त्याचं डोकं फिरलेलं आहे. मी त्याला चांगलं समजत होतो. शिवसेनेमध्ये होता तेव्हा बाळासाहेबांच्या विचाराने चांगलं काम करायचं. काँग्रेसमध्ये गेल्यामुळे तो राहुल गांधी जसं विदेशात आपल्या देशाची बदनामी करतो, पंतप्रधानाची बदनामी करतो आणि भारत जोडोने भारत तोडो यात्रा काढतो, त्याच्या नादाला लागून तोही बिघडलेला आहे. आणि दुसरं RSSच्या बाबतीमध्ये बघा, पोलीस हा कुठल्याही पक्षाचा नसतो. जेव्हा त्याच्या संकट मुंबईवर येतं, मुंबईकरांवर, तेव्हा छातीचा पोट करून तो स्वतः उभा राहतो, परतवून लावतो, आपल्या लोकांची सुरक्षा करतो. आणि RSSची भाषा केली. RSS पण राष्ट्रभक्ती आहे, त्यांच्या नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली आहे. हे वक्तव्य मुस्लिमांविषयी पुस्तकावरून केलेलं असं म्हणणं आहे. ते पुस्तक आहे, त्या पुस्तकावरची राज्य सरकार बंदी घालणार नाही. ज्या पुस्तकामध्ये देशातला बलिदान दिलेलं आहे, ज्यांनी जे शहीद झालेले आहेत, आपल्या राज्याची आपल्या देशाची सुरक्षा करताना असं कुठलं वक्तव्य खपून घेतलं जाणार नाही. त्याचा जो आशय बघून तपासून त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्यांनी तर उज्ज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासावर चढवले, फासावर चढवण्याची हिंमत केलेली आहे. आणि देशद्रोह्यांचे दाऊद, छोटा शकील यांच्या केसेस लढवण्याची हिंमत त्यांनी दाखवलेली आहे. एवढी हिंमत तरी दाखवतील काय? कोण आवाड? अरे आमचे कोणी प्रवक्ते उत्तर देतील त्याला? मी माझ्या भाषणात उत्तर दिलं. आणि आता नरेश म्हस्केंनी सांगितलं ना, खुलासा केला ते दाखवा ना. हे दुतोंडी आहे, इकडे पण चालतो, इकडे पण चालतो. त्याचं एक उदाहरण देऊ का? काय मला आधी फोन कसा काल उद्धव ठाकरे म्हणाले की मोदींच्या सुरक्षेची गरज नाही.